पिंपरी चिंचवडमध्ये निर्माणाधीन इमारत एका बाजूला अचानकपणे झुकल्याचं चित्र पाहायला मिळालं। सध्या इमारतीला सपोर्ट देण्यात आलेला आहे, मात्र संबंधित इमारत जमीनदोस्त करायला आता सुरुवात झाली आहे। कारण वाकडमधली इमारत धोकादायक आहे, ती कधी कोसळू शकते। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली। संबंधित बांधकाम हे वाय पद्धतीचं म्हणजे 4च्या ऐवजी 2 पिलरवरती उभारण्यात आलंय। त्यामुळे आत्ताची परिस्थिती उद्भवल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। नाझीम मुल्ला आपल्याला माहिती देतील। नाझीम, संबंधित इमारतीच्या बांधकामाच्या पाडकामाला सुरुवात झाल्याचं कळतंय, काय माहिती आहे, काय चित्र आहे? आपण सकाळी पाहिलं होतं की ही जी माझ्या मागची इमारत आहे ती जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने त्याला आधार देऊन ती उभी होती। मात्र आता महानगरपालिकेने निर्णय घेतला की ही संपूर्ण इमारत ही धोकादायक आहे, कुणाचाही जीव यामध्ये जाऊ शकतो आणि म्हणूनच आता ही इमारत जी आहे ती जमीनदोस्त करण्यास सुरुवात झालेली आहे। जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने या इमारतीच्या ज्या भिंती आहेत त्या आधी सुरुवातीला पाडल्या जात आहेत आणि ती पाडल्यानंतर अख्खी इमारतीचा जो ढाचा आहे तो जो आहे तो जमीनदोस्त केला जाणार आहे। खरं तर ही इमारत जी आहे ती 2 पिलरवरतीच उभी होती। कोणतीही इमारत आपण बघतो की त्याच्यासाठी 4 मुख्य पिलर हे गरजेचे असतात, ज्याच्यावरती अख्खी इमारत उभी राहते। परंतु हे इमारत जी आहे ती 2 पिलरवरती उभी होती आणि तळमजला आणि त्याच्यावरती 3 मजले। परंतु त्या 2 पिलरवरती या इमारतीचा बहार जो आहे तो पेलला जात नव्हता। काल रात्री ही इमारत जी आहे ती एका बाजूला म्हणजे जो मार्ग या इमारतीच्या बाजूला आहे त्या बाजूला झुकली होती। हे स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण वातावरण या परिसरातलं जे आहे ते भयभीत झालं होतं। त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आले आणि त्यांनी सुद्धा पाहिलं की ही इमारत खरीच धोकादायक आहे। त्यामुळे आता या इमारतीचं जे आहे ते जमीनदोस्त करण्यास सुरुवात झालेली आहे। या इमारतीचा आर्किटेक्ट कोण आहे, बिल्डर कोण आहे आणि ही इमारत बांधण्याची परवानगी नेमकी कोणत्या नियमानुसार दिली गेली होती याची सगळी चौकशी आता महानगरपालिकेकडून केली जाते। परंतु जी परवानगी दिली होती त्या परवानगीच्या पेक्षा अधिकचं बांधकाम या ठिकाणी यामध्ये झाल्याचं देखील आता निदर्शनास आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।